आसनस्थ व्हावे. ओम खरवं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लंबोदरं सुंदरं प्रस्यन्दन्मदगन्धलोब्धमधुप व्यालोलगन्धस्थलं दन्ताघातविदारितारिरुधिरै सिन्दूरशोभाकरं वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिं प्रदं कामदं. नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम्. योऽन्तः प्रवेश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना. अन्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. आज भारत के राष्ट्रपति महोदय द्वारा जो निशान भारतीय नौसेना पोत शिवाजी को प्रदान किया जा रहा है, इसके पावन अवसर पर ब्रह्मांड के महान योद्धा अखिल ब्रह्मांड नायक योगेश्वर श्री कृष्ण से प्रार्थना करते हैं कि भारतीय नौसेना पोत जिस प्रकार से विगत वर्षों से भारत की संप्रभुता, एकता, अखंडता और सुरक्षा को सुनिश्चित कर रही है, भविष्य में भी भारतीय नौसेना पोत के कार्मिकों के अंदर साहस, कर्तव्य निष्ठा, कर्तव्य परायणता और इस प्रकार का ज्ञान प्रदान करें परमात्मन कि ये भारत की एकता, अखंडता और सुरक्षा को सुनिश्चित करने में अपना योगदान देते रहें. साथ ही साथ स्वार्थ से ऊपर उठकर राष्ट्र निर्माण में जो भी लक्ष्य भारतीय नौसेना पोत शिवाजी के द्वारा स्थापित किए जाए, वे सारे इनको प्राप्त हों और भारतीय नौसेना पोत शिवाजी का ध्वज आकाश की अनंत ऊंचाइयों को छुए. सन्नो वरुणः सुशांतिर्भवतु. हरि ओम. Most gracious Heavenly Father, we thank you for this great day and historic day. Thank you, Lord, for enabling us to assemble together here to witness the ceremony of the President's color presentation of INS Shivaji. We also thank you, Lord, for the contribution and services that this naval station and the servicemen have rendered in safeguarding our country since its inception. It is our prayer, Lord, that you continue to grant them unflinching courage to defend with dignity, honor, and devotion. Protect them as they discharge their duties with the shield of your strength. Use your work for the good of our nation and for your glory. Lord, we pray that they will always emerge victorious in the face of challenges and adversities. Bless them, grant them wisdom and understanding, and protect them from all kinds of harms and danger. In Jesus' name we pray. May the love of God the Father, the grace of our Lord and Savior Jesus Christ, and the Holy Communion of the Holy Spirit be with you now and forevermore. Amen. रास तिसह अग्गै नानका खले की अरदास.
हे अकाल पुरख वाहिगुरु आप जी दे हजूर अरदास बेनती है जी ਭਾਰਤੀ ਨੌ ਸੈਨਾ ਪੋਤ ਸ਼ਿਵਾਜੀ ਨੂੰ ਭਾਰਤ ਦੇ ਮਾਣਯੋਗ ਰਾਸ਼ਟਰਪਤੀ ਦੁਆਰਾ ਨਿਸ਼ਾਨ ਪ੍ਰਦਾਨ ਕਰਨ ਦੇ ਸ਼ੁਭ ਅਵਸਰ ਤੇ ਆਪ ਜੀ ਦੇ ਚਰਨ ਕਮਲਾਂ ਦਾ ਓਟ ਆਸਰਾ ਤੱਕਿਆ ਗਿਆ ਹੈ ਜੀ ਕਿਰਪਾਲਤਾ ਕਰਨੀ ਜੀ ਭਾਰਤੀ ਨੌ ਸੈਨਾ ਪੋਤ ਸ਼ਿਵਾਜੀ ਨੂੰ ਹਮੇਸ਼ਾ ਚੜ੍ਹਦੀਆਂ ਕਲਾਂ ਵਿੱਚ ਰੱਖਣਾ ਹਰ ਮੈਦਾਨੇ ਫਤਿਹ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਕਰਨੀ ਹਰ ਕਾਰਜ ਰਾਸ ਕਰਨਾ ਜੀ अच्छे कर्म करन दी प्रेरणा बख्शिश करनी जी ते शिवा वर मोहे है शुभ कर्मन ते कबहू ना डरो अरसो जब जाए लरो निश्चय कर अपनी जीत करो वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। अल-फ़ातिहा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब। रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना क़ुर्रता अयुन वजअलना लिलमुत्तक़ीन इमामा। अल्लाहुम्मा रब्बि इग़फ़िर वरहम व अंत खैरुर राहिमीन। ए अल्लाह, आज इस मुबारक मौके पर INS शिवाजी के इस परेड ग्राउंड में भारत के राष्ट्रपति के द्वारा राष्ट्रपति निशान प्रदान किया जा रहा है INS शिवाजी को। ए अल्लाह, INS शिवाजी को और INS शिवाजी के तमाम अफसर साहिबान JCO साहिबान तमाम जवानों के ऊपर अपनी खुसूसी रहमत नाज़िल अता फरमा। अल्लाह, उनके फ़राइज़ में जो कमी और कोताहियों अपने फजल कर उनको पूरा फरमा। आने वाली तमाम मुसीबतों से अल्लाह हिफाजत फरमा। अल्लाह उन सब को और उनके घर वालों के ऊपर अपनी रहमत नाज़िल अता फरमा। बिलखुसूस तौर पर हमारे मुल्क के ऊपर अपनी रहमत नाज़िल अता फरमा। हमारे मुल्क में अमन, भाईचारा, खुशी, इत्तिहाद और इत्तिफाक अता फरमा। अल्लाह, हम सब की दुआओं को हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदक़े तुफ़ैल में कबूल फरमा। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि चार मुख्य धर्म म्हणजे सनातन, ईसाई, शीख आणि इस्लाम या धर्माचे धार्मिक प्रतिनिधी यांनी निशाणासाठी ही प्रार्थना केली होती। भारतीय नौसेना पोत शिवाजी राष्ट्रपति का निशान प्राप्त करने के लिए तैयार है। शिवान आता निशाणधारक अधिकारी लेफ्टनंट कमांडर रोशन कुमार सिंग माननीय राष्ट्रपती यांच्याकडून भारतीय नौसेना पोत शिवाजी यांच्या वतीने निशाण ग्रहण करण्यासाठी पुढे येत आहे। अधिकारी लेफ्टिनेंट कमांडर रोशन कुमार सिंह
माननीय राष्ट्रपति से भारतीय नौसेना पोत शिवाजी की ओर से निशान ग्रहण करेंगे। निशाण धारक अधिकारी लेफ्टनंट कमांडर रोशन कुमार सिंग माननीय राष्ट्रपती यांच्याकडून भारतीय नौसेना पोत शिवाजी यांच्या वतीने निशाण ग्रहण करण्यासाठी पुढे येत आहेत। राष्ट्रपती निशाणाला राष्ट्रीय सॅल्यूट केलं जाईल। Ladies and gentlemen, this is the moment that will go down in the history आपणा of the सर्वांना Indian विनंती naval आहे ship की या Shivaji सन्मानार्थ and indeed कृपया the Indian Navy आपण as a red letter day. आपापल्या जागी We उभं all राहावं। have been eagerly anticipating and looking forward to this prestigious moment that will remain etched in our memories for a long time to come. Nishan, the award of the highest recognition from the President of India to the Indian naval ship Shivaji. भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या वतीने 27 मे 1951 रोजी भारतीय नौदलाला राष्ट्रपती निशाण देऊन सन्मानित करण्यात आलं। हे जाणून आपल्याला आनंद होईल की तीनही सशस्त्र दलात पहिलं राष्ट्रपती निशाण भारतीय नौदलाला प्राप्त झालं आहे। देवियों एवं सज्जनों, अब राष्ट्रपति निशान को राष्ट्रीय सल्यूट आता प्रदान राष्ट्रपती किया निशाणाला जाएगा। राष्ट्रीय अतः सॅल्यूट केलं आप जाईल। सभी से आपणा सर्वांना निवेदन है विनंती आहे कि इसके या सम्मान सन्मानार्थ में कृपया आप अपने आपण स्थान पर आपापल्या खड़े हो जागी जाएं उभं और राहावं। वर्दीधारी कार में सल्यूट करें। Ladies and gentlemen, you are requested to rise. राष्ट्रपती निशाण जेव्हा आपल्या समोरून जाईल तेव्हा सर्वांना विनंती आहे कृपया आपण त्या निशाणाला पाहून सॅल्यूट करावं। राष्ट्रपति का निशान अंदर लाओ। निशान करें। पकड़। चल। निशान करें। मध्य से। चल। Niशान करें। कम। राष्ट्रपती निशाणाला ही मानवंदना देण्यात आली। You may resume your seats now. सर्व आसनस्थ होऊ शकतात।
personnel in charge of the pile of drums have now marched in. For any unit of the armed forces, color is the symbol of its tradition, pride, valor, and bravery. On 27th May 1951, Dr. Rajendra Prasad, the first President of India, conferred the Indian Navy with the President's color. भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या वतीने 27 मे 1951 रोजी भारतीय नौदलाला राष्ट्रपती निशाण देऊन सन्मानित करण्यात आलं. हे जाणून आपल्याला आनंद होईल की तीनही सशस्त्र दलात पहिलं राष्ट्रपती निशाण भारतीय नौदलाला प्राप्त झालं. INS शिवाजी यांचं हे हीरक महोत्सवी वर्ष आणि त्याच निमित्ताने राष्ट्रपती निशाण प्रदान सन्मान सोहळा आज इथे पार पडत आहे. आपको खुशी होगी कि सभी तीनों सशस्त्र बलों में पहला राष्ट्रपति निशान भारतीय नौसेना को प्राप्त हुआ था. उत्साहवर्धक संगीताच्या तालावर मार्च करत येणारा नौदल गार्ड आणि INS शिवाजीच्या विविध तुकड्या आता राष्ट्रपती महोदय यांना सलामी देण्यासाठी मंचाच्या दिशेने काही क्षणातच कूच करतील. आपणा सर्वांना विनंती आहे की राष्ट्रपती निशाण सन्मान आपल्या समोरून जात असताना कृपया आपण त्याच्या सन्मानार्थ उभं राहावं. फेब्रुवारी 1945 रोजी आपली नवी ओळख प्राप्त करत INS शिवाजीला या वर्षी देशसेवा करण्यात 75 वर्ष पूर्ण झाली. मागील 7.5 दशकांपासून भारतीय नौदलाच्या या प्रमुख मरीन इंजिनिअरिंग प्रशिक्षण केंद्राने आतापर्यंत काही उत्कृष्ट, सक्षम आणि ऑलराउंडर अधिकारी कर्मचारी निर्माण केले आहेत, ज्यांनी भारतीय नौदलाला विश्वातील एक उत्कृष्ट नौदल म्हणून नावलौकिक मिळवून देण्यास महत्वाची भूमिका बजावली. या प्रशिक्षण संस्थेला महान मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलं आहे. या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडणारी प्रत्येक व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेत जेव्हा त्यांचे गुण आपल्या अंगी बाणवत इथून बाहेर पडते, तेव्हा या प्रशिक्षण केंद्राला देण्यात आलेलं त्यांचं नाव किती योग्य आहे याची प्रचिती आपल्याला पुन्हा पुन्हा येते. आज INS शिवाजी प्रशिक्षण केंद्र आपल्या प्रशिक्षणार्थींना अमूल्य ज्ञान देत या ज्ञानाचा उपयोग व्यावहारिक जगात कसा करावा याचं प्रशिक्षण देत त्यांचं मनोबल वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. काळाची पावलं ओळखत INS शिवाजी केंद्राने स्वतःमध्ये देखील खूप सकारात्मक बदल केले आहेत.
उत्साहवर्धक संगीताच्या तालावर मार्च करत येणारा नौदल गार्ड आणि INS शिवाजीच्या विविध तुकड्या आता राष्ट्रपती महोदय यांना सलामी देण्यासाठी मंचाच्या दिशेने कूच करत आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की राष्ट्रपती निशाण सन्मान आपल्या समोरून जात असताना कृपया आपण आपल्या जागी याच्या सन्मानार्थ उभं राहावं. अतिशय उत्साहवर्धक संगीताच्या तालावरती मार्च करत आपल्या जवळ येणारा हा नौदल गार्ड, नेव्हल बँड आणि INS शिवाजीचे विविध प्रशिक्षणार्थी तुकड्या तुकड्यांमध्ये राष्ट्रपती महोदय यांना सलामी देण्यासाठी मंचाच्या दिशेने कूच करताना आपल्याला दिसून येत आहे. आपण सर्वांना विनंती आहे की राष्ट्रपती निशाण सन्मान आपल्या समोरून जात असताना कृपया आपण त्याच्या सन्मानार्थ उभं राहावं. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा या शब्दांच्या भावना आपल्या मनामध्ये रुजवत INS शिवाजीचे हे सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या समोरून इथे जाताना दिसत आहेत. राष्ट्रपती निशाण गौरवाची बाब, अभिमानाची बाब आणि आपल्या समोरून जात आहे हा राष्ट्रपती निशाण. या सर्व परेडचे नेतृत्व करत आहेत परेड कमांडर निलेश कोशी जॉर्ज. दुसऱ्या प्लॅटूनचं नेतृत्व करत आहेत लेफ्टनंट मोहित सिंग. तिसऱ्या प्लॅटूनचं नेतृत्व करत आहेत लेफ्टनंट देव प्रताप सिंग. चौथ्या प्लॅटूनचं नेतृत्व करत आहेत लेफ्टनंट हरिकृष्ण प्रताप. पाचव्या प्लॅटूनचं नेतृत्व करत आहेत सब लेफ्टनंट बाजिल सिंग विर्क. Sixth platoon comprising of foreign under trainee officers and is been led by Naval Lieutenant Elikem Etipo. Is being led by Naval Lieutenant Elikem Etipo. सातव्या प्लॅटूनचं नेतृत्व करत आहेत लेफ्टनंट कमांडर राजकुमार शर्मा. सलामी मंचाच्या दिशेने आगे कूच करत येणारी आपली आठवी प्लॅटून, ज्याचं नेतृत्व करत आहेत लेफ्टनंट कमांडर पवन कुमार पांडे. आणि आता यानंतर येत आहे प्लॅटून नंबर 9, ज्याचं नेतृत्व करत आहेत लेफ्टनंट कमांडर अविनाश कुमार सिंग. आणि त्यांच्या मागोमाग आता येत आहे 10वी प्लॅटून, ज्याचं नेतृत्व केलेलं आहे लेफ्टनंट
गुनप्रीत तगर। Marching past the dais is the 10th platoon of enemy training sailors, proudly led by the platoon commander, Lieutenant Gulpreet Thakkar. अकराव्या प्लॅटूनचं नेतृत्व करत आहेत लेफ्टनंट देवेंद्र सिंग शिवराज सिंग मेहरा। या प्रत्येक प्लॅटूनच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की देश सेवेसाठी समर्पित भाव आणि भावना। लेफ्टनंट संदीप इंगळे यांचं प्लॅटून नंबर आहे 12। सलामी मंचाच्या दिशेने आगे कूच करत येत आहे लेफ्टनंट संदीप इंगळे यांचं प्लॅटून नंबर 12। यानंतर 13व्या प्लॅटूनचं नेतृत्व करत आहेत लेफ्टनंट संजय के उप्रेती। सलामी मंचाच्या इकडून जात आहे 14वी प्लॅटून, ज्याचं नेतृत्व केलेलं आहे लेफ्टनंट नितीन मिश्रा। लेफ्टनंट हर्षा रेड्डी नेतृत्व करत आहेत 15व्या प्लॅटूनचं। आणि आता लेफ्टनंट निश्चित सी भारद्वाज यांच्या नेतृत्वामध्ये 16वी पलटण सलामी मंच इथून जात आहे। भारतीय नौसेना शिवाजीचं बँड सुमेश राजन मास्टर चीफ पेटी ऑफिसर म्युझिशियन अँड बँड यांच्या नेतृत्वात सलामी मंचाच्या दिशेने नेतृत्व करत आहे। भारतीय नौदलात परेडचं महत्व शिस्त, समन्वय, सांघिक कौशल्य याचा संगम असतो। परेड शब्द सैनिकांना युद्धासाठी एकत्रित आणण्याचं परंपरेने अस्तित्वात आलेला असा हा शब्द आहे। आता काही वेळातच माननीय राष्ट्रपती परेडला संबोधित करेंगे। Governor of Maharashtra, Sri Bhagat Singh Koshyari ji, Chief of Naval Staff
Admiral Karambir Singh Ji, senior officers, members of staff and faculty at INS Shivaji, officers and sailors on parade, distinguished guests, ladies and gentlemen. I am happy to be here amid the lush green surroundings of Sahyadri mountain range. This place offers a tranquil experience of immersion in nature thanks to forests, waterfalls, lakes and hills around it. I would like to congratulate all officers and sailors on parade for their immaculate turnout, smart drill and precision in movements. The energetic parade this morning and your conduct speak volumes of the high standard of training imparted at this premier technical training establishment of the Indian Navy. It is a proud moment for me to present the President's color to INS Shivaji. This establishment was commissioned in 1945 as HMIS Shivaji. Since then, it has dynamically evolved into a premier technical training institution of the Indian Navy with state-of-the-art training facilities. The institution has kept pace with the rapidly changing technologies in all aspects of marine engineering. I am glad to note that more than 2 lakh officers and sailors of the Marine Engineering branch of the Navy, Coast Guard and friendly foreign countries have been trained in this fine institution till date. The President's color, as you know, ranks high among the honors bestowed upon a military unit in recognition of the exceptional service rendered to the nation in peace or war. INS Shivaji has distinguished itself with stellar service to the nation over the years. It has a proud record of professional excellence and has discharged its responsibilities with distinction. The nation salutes you for your dedication and devotion to duty. We are all proud of your achievements and appreciate your remarkable contribution to the Indian Navy. On this momentous occasion, today let us remember all those who toiled tirelessly over the decades to build this fine institution. Let it serve to remind us of our duty to continue to strive for excellence in all our endeavors so that the Indian Navy surges on to greater heights and glory. As INS Shivaji completes 75 years of excellence, let us introspect and reflect on the journey so far and also glance at the future. Technology is leapfrogging to produce autonomous vessels. Artificial intelligence and machine learning are being deployed for decision making and war fighting. The training of marine engineers will also need to be tailored to train them to work with evolving technologies while maintaining competence in the core engineering profession. I am confident that INS Shivaji would impart the skill set required in the future to all trainees passing out through its portals. A nation's maritime interests are usually also linked to its economy and the well-being of its people. I am told about 90% of our trade by volume is handled by sea routes. This enhances the role of the Indian Navy not just in national security but also in economic security and thus in the wider process of nation building. The Navy is India's chief instrument of its sea power. It is also the guardian of the nation's maritime interests, both military and civilian. The nation is proud of the Navy's commitment in protecting our maritime frontiers, securing our trade routes, and also extending a helping hand
in times of civil emergencies. Considering the entire world as one family and moving forward with the spirit of Vasudhaiva Kutumbakam, that is, world is one family, India is constantly meeting its global responsibilities. I am glad to know that recently the Indian Navy launched Operation Vanilla to provide humanitarian assistance and disaster relief to the affected population of Madagascar post devastation caused by cyclone Diane. India and Madagascar are connected through Indian Ocean region. I had the honor of visiting this island nation in 2018. I am particularly happy that India was one of the first respondents to come to the rescue of our Malagasy brothers and sisters. As a leading power, India plays a crucial role in shaping the global paradigm with respect to international security, trade and commerce. India's rise in the international order has been fueled by many factors, including the capabilities and valor of our armed forces. Today, the geopolitical situation in the world and in the Indo-Pacific in particular demands greater vigilance. I am aware that the Navy has adopted mission-based deployments in the Indian Ocean region. High-quality training of marine engineers is crucial for sustained deployments and presence in our areas of interest. The future will also see great diversity in the propulsion systems ranging from conventional to nuclear and electric and hybrid propulsion. Concepts of maintenance will also undergo a paradigm shift with increased requirements on operational availability of platforms. INS Shivaji will need to impart the requisite skills to all trainees to prepare them to meet future challenges. The motto of INS Shivaji is Karmasu Kausalam. It means skill at work. It is indeed an apt motto. I am confident that INS Shivaji will continue to excel and grow in stature and accomplishments while discharging its role and responsibilities with professionalism and competence. I once again compliment the Indian Navy and INS Shivaji on this proud occasion and urge all the men and women to continue their selfless and dedicated service to the nation. I wish you and your families a glorious future and convey the good wishes of every citizen of India. May you ever rule the waters. Thank you. Jai Hind. Ladies and gentlemen, after advance in review order, the band will play the national anthem as the President will be accorded with the Rashtriya salute. It is requested that all personnel are to rise in its honor. देवियों और सज्जनों, अब इस क्रम में आगे राष्ट्रपति महोदय द्वारा राष्ट्रीय सलामी लेने के दौरान बैंड राष्ट्रगान की धुन बजाएगा। अतः आप सभी से निवेदन है कि इसके सम्मान में आप अपने स्थान पर खड़े हो जाएं। राष्ट्रगीताची धून वाजेल। सगळ्यांना विनंती आहे, कृपया आपापल्या स्थानी उभं राहावं।
सगळे मान्यवर अतिथी यांना विनंती आहे की कृपया आसनस्थ राहावं. फेब्रुवारी 1945 रोजी आपली नवी ओळख प्राप्त करत INS शिवाजीला यावर्षी देशसेवा करण्यात